सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। भूमी अधिग्रहण विधेयकाला शिवसेनेने विरोध केला असून त्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचलेत। गडकरींच्या भेटीनंतर शिवसेनेचा विधेयकाला असलेला विरोध मावळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान आज दिवसभरात जेव्हा नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली, भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत सगळी स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण शिवसेनेशी याबाबत शिवसेना पक्षप्रमुखांशी याबाबत चर्चा करणार आहोत, त्यांना भेटणार आहोत असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीसे संकेत दिले होते की जर या विधेयकातल्या जाचक अटी काढल्या तर शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेली ही बैठक महत्त्वाची मानली जाते। दरम्यान अजून तरी शिवसेनेचा विधेयकाला विरोध आहे। गडकरी भेटीनंतर मात्र हा विरोध मावळण्याची शक्यता आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आज दिवसभरात नितीन गडकरींनी भेट उद्धव ठाकरेंची घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्याप्रमाणे ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की जाचकटी काढल्या तर विधेयकाला पाठिंबा मिळेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकीनंतर काय वाटतं, शिवसेनेचा विरोध मावळेल? नक्कीच हेमाली, सध्या मी मातोश्री बंगल्याबाहेर उभा आहे आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच नितीन गडकरी हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आज दिवसभरातल्या घडामोडी बघितल्या तर नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केली होती की शिवसेनेचा जो विरोध आहे या प्रकरणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते स्वतः भेट घेणार आहेत। जे विधेयक जमीन अधिग्रहण कायदा आहे, जे विधेयक आहे ते शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि जे शिवसेनेचे किंवा उद्धव ठाकरे यांचे जे काही गैरसमज असतील किंवा त्यांच्या काही शंका असतील तर त्या निश्चित दूर केल्या जातील। संध्याकाळी शिवसेनेचा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला, त्यामध्येही उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका व्यक्त केली, जो जमीन अधिग्रहण कायद्याला शिवसेनेचा विरोध, आक्रमक विरोध दिसून येत होता, तो या कार्यक्रमामध्ये थोडीशी नरमाईची भूमिका दिसून आली। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की जर आमचा विकासाला विरोध नाही, मात्र ज्या जाचक अटी आहेत त्या काढल्या तर पाठिंबा मिळू शकतो। भाजप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रसार माध्यमांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेसही त्यांनी नेमका कोणत्या गोष्टींवर शिवसेनेचा आक्षेप आहे हेही प्रसार माध्यमांना सांगितलं। एकूणच शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली आहे असं गेल्या 3 दिवसामध्ये शिवसेनेकडून वातावरण निर्मिती करण्यात आली होती। महाराष्ट्रभर जनजागरण मोहीम या कायद्याच्या विरोधात हाती घेतली जाणार होती, त्यानुसार रणनीती आखली जाणार होती। हे संपूर्ण धोरण निश्चितच भाजपच्या दृष्टीने आणि मोदी सरकारच्या दृष्टीने अडचणीचं ठरणार होतं। त्या दृष्टीने आता तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी मातोश्रीवर आलेले आहेत आणि निश्चितच काहीतरी यामधून मार्ग निघेल असं दिसून येते। सध्या तरी शक्यता दिसते, कारण उद्धव ठाकरे यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतलेली दिसते आहे। सध्या तरी दोन्ही बाजूंकडून नरमाईची भूमिका दिसते आहे, त्यामुळे निश्चितच याबाबत तोडगा निघेल असं वाटतं आहे। या बैठकीमध्ये आणखीन काही विषयांवर चर्चा होणार का? कारण शिवसेना भाजपमध्ये अनेक मुद्द्यांवरून वादविवाद होत आहेत, अनेकदा संघर्ष घडत आहेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये, यावर काही बैठकीत चर्चा होऊ शकते? निश्चित त्या प्रकरणी ही चर्चा होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की शिवसेना भाजप दोन्ही महाराष्ट्रामध्ये मित्र पक्ष आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीपासून जे चित्र निर्माण झालेलं आहे, युती तुटली, त्यानंतर भाजपची सत्ता स्थापनेचे प्रयत्न, त्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका, शिवसेनेनंतर सत्तेमध्ये सहभागी होणं मात्र मनासारखी खाती न मिळणं, एकूणच जे वातावरण दिसतंय, सत्तेमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असले तरी एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण दिसून येत आहे। भाजपने एखादा निर्णय घेतला तर त्याला शिवसेना विरोध करते, शिवसेनेने एखादा निर्णय घेतला तर त्याला भाजप विरोध करतं। हे युतीच्या दृष्टीने फायदेशीर दिसून येत नाही आणि त्यामुळे निश्चितच भाजपमध्येही चिंतेचं वातावरण असणार। हे सर्व मुद्दे आज गडकरींच्या पुढेही मांडले जातील। गडकरी हे केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। निश्चित उद्धव ठाकरेंची जी भावना आहे ती केंद्रीय स्तरावरच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल। उद्या केंद्राचा अर्थसंकल्प सादर होतो आहे, त्या पार्श्वभूमीवर सध्या गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू असलेली ही भेट
देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो जमीन अधिग्रहण कायदा आहे त्याला शिवसेनेचा असलेला विरोध तो मागे घेण्यासाठी गडकरी नेमकी कशी भूमिका बजावतात याकडेही लक्ष लागून राहिलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।